मंडळी, नमस्ते. आजचा हा जो ब्लॉग आहे ना, तो आहे अमेरिकेमध्ये स्विमिंग क्लासेस आहेत ना, स्विमिंग पूल कसे असतात आणि स्विमिंगची फीज काय असते इकडे, तर त्याच्याबद्दलच थोडीशी माहिती देणार आहे मी. मला स्विमिंग येत नाही, मला फार शिकायची इच्छा आहे. इंडियामध्ये होती तेव्हा जमलं नाही आणि आता इच्छा आहे, तर फीज इथल्या ज्या आहेत ना त्या मला परवडत नाही आहेत. सो मी क्लास त्यामुळे जॉईन नाही केला आहे इकडे. एक ट्रायल क्लास घेतलेला मी 2 आठवड्याभरापूर्वी आणि मला असं झालं की आय विश मी शिकू शकले असते. नेवर माइंड, मे बी फ्युचरमध्ये मला मिळेल संधी शिकायची. पण चला, मी माझ्या मुलासाठी इथं येते आणि इथले स्विमिंग पूल दाखवते. हे जे आहे हे चेंजिंग रूम आहे आणि इकडे जे चेंजिंग रूम आहेत ते असं असतात. आणि चला मी दाखवते तुम्हाला इथले स्विमिंग पूल आणि काय फीज आहे तिकडे. पूल हे दाखवते मी. हे इकडे त्यांचं रिसेप्शनचं डेस्क आहे आणि इथून एंट्री केलेली मी. आत्ता पाऊस खूप मोठा येत आहे बाहेर, पण स्विमिंग पूल दाखवते. लहान मुलांसाठीचा आहे हा क्लास, फक्त अडल्ट क्लासेस नाही इथे, म्हणजे असतील पण आत्ताचा सेशन जो आहे तो लहान मुलांसाठीचा आहे. पाऊस येत आहे. तर हेच सांगायचं होतं मला की अमेरिकेमध्ये ज्या फीज आहेत ना स्विमिंगच्या, त्या जर ग्रुप सेशन घेतला, एका ग्रुपमध्ये 4 ते 5 मुलं असतील आणि तुम्हाला पर सेशनचे 4,000 ते 5,000 मोजावे लागतात. मंथली 4 सेशन जरी घेतले तरी 20,000 वगैरे जातात तुमचे महिन्याला. तेही ग्रुप टीचिंगमध्ये, म्हणजे ग्रुप क्लास असणार. आणि जर तुम्हाला प्रायव्हेट क्लास हवा असेल तर मग प्रायव्हेट तर अजून जास्त फी आहे. प्रायव्हेटचे पर सेशन $80 वगैरे आहे फी. $80 म्हणजे ऑलमोस्ट 6-7 हजार जातात पर सेशन. तर मला माहीत आहे आता तरी काय ते शिकणं होणार नाही आहे एवढे पैसे घालून. कधी कधी होतं रिग्रेट की इंडियामध्ये होती तेव्हा वेळ काढून शिकायला हवं होतं स्विमिंग. कृष्णा नदीच्या काठावर माझं गाव आहे, पण ऑब्व्हियसली गावाकडे तर नाही शिकली कधी. शिकूही शकत नव्हती. आय थिंक मिलेनियल लोक आम्ही त्या जमान्यात. आय डोंट नो. एनिवेज, तर हेच सांगायचं होतं. आजचा ब्लॉग हा त्याबद्दलचाच होता की स्विमिंग शिकायचं असेल तुम्हाला आणि अमेरिकेत येण्याचा प्लॅन असेल तर अमेरिकेत स्विमिंग शिकण्यासाठी नका येऊ. इंडियामध्ये स्विमिंग शिकून इकडे या, कारण अमेरिकेमध्ये प्रत्येक गोष्ट खूप महाग वाटते. मे बी आपण इंडियन लोक प्रत्येक वेळी हिशोब करतो ना डॉलरचा, त्यामुळं ती महाग वाटते आपल्याला. इथं म्हणजे डॉलरच्या हिशोबाने विचार करायला गेलं तर ते स्वस्तही असेल, पण आपण नेहमी रुपयामध्ये विचार करतो तर ती महागच वाटते. आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच. पुन्हा परत भेटू. बाय.